कल्पना करा, आपण रोजच्या प्रमाणे गाडी चालवतोय. मागच्या सीटवर आपलं 7-8 वर्षांचं मूल बसलंय. हं, ते कदाचित खिडकीबाहेर बघत असेल किंवा म्हणजे स्वतःच्याच विश्वात हरवलं असेल. आपण विचार करतो की दुकानातच तर जायचंय, 2 मिनिटांचा रस्ता आहे, आज सीट बेल्ट नाही लावला तरी चालेल. हो, अगदी नेहमीच आहे. राईट. मुलं कुठे लक्ष देत आहेत असं आपल्याला वाटतं, पण सत्य हे आहे की त्या क्षणी, त्या 2 मिनिटांच्या प्रवासात आपण त्या लहान मुलाच्या मेंदूत भविष्यातल्या एका भीषण अपघाताची पायाभरणी करत असू शकतो. बापरे, हे खूपच गंभीर आहे. अगदी. आणि म्हणूनच आजच्या या सखोल चर्चेत, या डीप डाईव्हमध्ये आपण हर घर से एक सैनिक या पुस्तकातल्या फक्त एकाच पण अत्यंत महत्त्वाच्या प्रकरणावर फोकस करणार आहोत. चॅप्टर 7. एक्झॅक्टली. चॅप्टर 7, द विंडो दॅट क्लोजेस ॲट 14. आज आपलं मुख्य मिशन हे समजून घेणं आहे की रोड सेफ्टीच्या म्हणजे रस्ते सुरक्षेच्या सवयी वयाची 14 वर्ष पूर्ण होण्याआधीच का रुजाव्या लागतात. राईट. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मोठ्या माणसांच्या अगदी साध्या, नकळत घडणाऱ्या चुका मुलांच्या मेंदूवर कसा कायमस्वरूपी परिणाम करतात हे आपण बघणार आहोत. कसे या पुस्तकातल्या याच एका चॅप्टरने खऱ्या अर्थानं एका वेगळ्याच पैलूवर प्रकाश टाकलाय. म्हणजे नेमकं कशावर? म्हणजे बघा, जेव्हा जेव्हा रोड सेफ्टीचा विषय निघतो तेव्हा आपण हमखास कायदे, ट्रॅफिकचे नियम, नवीन दंड किंवा पोलिसांच्या कारवाईवर बोलायला लागतो. हो ना, नेहमी तेच मुद्दे येतात. राईट. पण लेखक या सगळ्यांच्या मुळाशी जाऊन एका वेगळ्याच समस्येवर बोट ठेवतात. ती म्हणजे मानवी सवय, ह्युमन हॅबिट. आणि ती सवय घडण्याचं एक विशिष्ट वय असतं. बरं. पुस्तकाची सुरुवात एका अतिशय प्रसिद्ध आणि आपल्या सगळ्यांच्या परिचयाच्या म्हणीने होते. कुत्र्याचं शेपूट नळीत घातलं तरी वाकडं ते वाकडंच. हां, ही म्हण तर आपण अगदी लहानपणापासून ऐकत आलोय. अगदी. आणि लेखकाने या म्हणीचा एक फार सुंदर आणि वैज्ञानिक संदर्भ इथे दिलाय. जर एका कुत्र्याचं शेपूट तुम्ही सलग 14 वर्ष एका सरळ पाईपमध्ये ठेवलं आणि बरोबर 14 वर्षांनंतर तो पाईप काढून घेतला तर काय होईल? ते पुन्हा वाकडं होईल. एक्झॅक्टली. ते शेपूट पुन्हा त्याच्या मूळ नैसर्गिक आणि वाकड्या आकारात परत जाईल. माणसांच्या सवयींचं विज्ञान अगदी तंतोतंत असंच काम करतं. पण मला इथे एक शंका आहे. म्हणजे सवयी लहानपणी लागतात हे आपण सगळेच जाणतो. जसं आपल्या महाराष्ट्रीयन घरांमध्ये आपण बघतो, लहानपणी सणासुदीला किंवा रोजच्या जेवणात आई आजींकडून आपण ज्या सवयी पाहतो त्या आयुष्यभर आपल्यासोबत राहतात. अगदी बरोबर. अंगात भिनलेल्या असतात त्या. हो ना. जेवताना वरण भात आधी खाण्याची पद्धत असेल किंवा घरात शिरताना चप्पल बाहेर काढण्याची सवय असेल, हे सगळं अगदी नॅचरल असतं. पण पुस्तकात ही जी 14 वर्षांची डेडलाईन दिलीये, त्यामागे नेमकं काय लॉजिक आहे? म्हणजे 18 वर्ष नाही, 21 वर्ष नाही, 14 हेच वय का? यामागे काही ठोस वैज्ञानिक कारण आहे का? नक्कीच आहे. आणि हे समजून घेण्यासाठी आपल्याला न्यूरोसायन्सच्या म्हणजेच मेंदू विज्ञानाच्या खोलात जावं लागेल. अच्छा. मानवी मेंदूची सवय लावून घेण्याची जी रचना असते ना, ज्याला आपण हॅबिट फॉर्मिंग आर्किटेक्चर म्हणतो, राईट, ती वयात येण्यापूर्वी म्हणजेच पौगंडावस्थेच्या आधी सर्वात जास्त लवचिक किंवा प्लास्टिक असते. ओके. म्हणजे 14 वर्षांच्या आत. हो. या 14 वर्षांच्या खिडकीत मुलांचा मेंदू हा एका ओल्या मातीसारखा असतो. ते आजूबाजूच्या जगातून येणारी माहिती फक्त गोळा करत नसतात. मग ते काय करतात? ते ती माहिती त्यांच्या नर्वस सिस्टममध्ये डिफॉल्ट सेटिंग्ज म्हणून सेव्ह करत असतात. मेंदूत सायनॅप्टिक प्रूनिंग नावाची एक प्रक्रिया चालते. सायनॅप्टिक प्रूनिंग म्हणजे हे नेमकं काय असतं? बेसिकली ज्या कृती किंवा सवयी या काळात वारंवार पाहिल्या जातात त्यांचे न्यूरल कनेक्शन्स मेंदूत पक्के होतात. अच्छा. म्हणजे जे रोज दिसतं ते फिक्स होतं. एक्झॅक्टली. आणि ज्यांचा वापर होत नाही ते कनेक्शन्स नष्ट होतात. वयाच्या 14व्या वर्षानंतर ही ओली माती पक्की भाजली जाते. बापरे. हे पॅटर्न इतके घट्ट होतात की ते माणसाचा डिफॉल्ट स्वभाव बनतात. त्यानंतर जुन्या सवयी बदलणं हे एखाद्या प्रबळ प्रवाहाच्या विरुद्ध पोहण्यासारखं असतं. म्हणजे एकदा का ती वेळ निघून गेली की विषय संपला. अगदी. थोडक्यात सांगायचं तर 14 वर्षानंतर तो सवयींचा पाईप निघून जातो आणि आपण आपल्या मूळ स्वभावावर परत येतो. हे जर खरं असेल तर हा एक मोठा धोक्याचा इशारा आहे. कारण याचा अर्थ असा होतो की आपण 14 वर्षांच्या आत जे काही कोडिंग मुलांच्या मेंदूत करू तेच त्यांच्या उर्वरित आयुष्यात चालणार आहे. पण मग इथे एक प्रश्न उभा राहतो. मुलं हे सगळं कोडिंग शिकतात कुठून? शाळेत तर त्यांना नियमांचे धडे दिले जातात. इथेच या पुस्तकातला दुसरा सर्वात महत्त्वाचा आणि थोडा धक्कादायक मुद्दा समोर येतो. काय आहे तो? पुस्तकात एक अतिशय अचूक संकल्पना मांडली आहे. द रिअल ड्रायव्हिंग स्कूल
द बॅक सीट. द बॅक सीट म्हणजे गाडीची मागची सीट. तर असं म्हटलंय. एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जाणारी संस्कृती. एक्झॅक्टली. रोड सेफ्टीची संस्कृती कशी हस्तांतरित होते हे यात सांगितलंय. जेव्हा एखादं लहान मूल गाडीच्या मागच्या सीटवर बसलेलं असतं तेव्हा ते फक्त खिडकीबाहेरची दृश्य पाहत नसतं. मग ते काय करतं? ते गाडी चालवणाऱ्या पालकाचं प्रत्येक ॲक्शन, प्रत्येक निर्णय अत्यंत बारकाईने टिपत असतं. म्हणजे अनेकदा पालकांना वाटतं की मुलं लहान आहेत, ते मागे बसून स्वतःच्या खेळण्यात किंवा आजूबाजूला बघण्यात मग्न आहेत. पण तुम्ही म्हणताय की ते एका सीसीटीव्ही कॅमेरासारखं रेकॉर्डिंग करत असतात? अगदी तसंच. 100% सीसीटीव्ही. पण कसं आहे, पालक म्हणून कुणालाच आपल्या मुलांनी वाईट सवय शिकाव्या असं वाटत नसतं. हो, साहजिकच आहे. एखादा बाप जर फक्त सोसायटीच्या बाहेर दुकानातून दूध आणायला जात असेल तर तो विचार करतो की 2च मिनिटांचं काम आहे, हेल्मेट कशाला काढायचं. इथे उद्देश वाईट नसतो, फक्त सोय पाहिली जाते. अगदी बरोबर. आणि इथेच आपण मोठी चूक करतो. लहान मुलांना तुमचा उद्देश म्हणजे इंटेन्शन अजिबात समजत नाही. त्यांना फक्त कृती दिसते. बरं, राईट. त्यांना फक्त तुमची ॲक्शन दिसते. तुम्ही फक्त दूध आणायला गेलात हा तुमचा उद्देश होता. पण मुलाच्या मेंदूत काय रजिस्टर झालं? की हेल्मेट नाही घातलं तरी चालतं. एक्झॅक्टली. अमुक एका परिस्थितीत हेल्मेट नाही घातलं तरी चालतं. किंवा समजा सिग्नलला गाडी उभी असताना जर पालक मोबाईल चेक करत असतील. हे तर खूप कॉमन आहे. लोक पटकन मेसेज बघतात. हो ना. पण त्यामुळं मागच्या सीटवर बसलेल्या मुलाच्या मेंदूत एक स्पष्ट नोंद होते की सिग्नल न थांबल्यावर फोन बघणं ही अतिशय नॉर्मल गोष्ट आहे. बापरे, म्हणजे आपण जे सहज करतोय ते ते डोक्यात कोरून ठेवतायत. अगदी. हे शिक्षण इतक्या नकळत होतं की ते शब्दांच्या पलीकडे जाऊन थेट त्यांच्या नर्वस सिस्टममध्ये कोरलं जातं. मुलं शब्दांवरून नाही तर अनुभवावरून जग समजून घेतात. राईट. जेव्हा ते मोठे होऊन स्वतः गाडी चालवायला लागतात तेव्हा ते तशाच प्रकारे निर्णय घेतात जसे त्यांनी त्यांच्या पालकांना घेताना पाहिलं होतं. ते जे काही करतात त्याला पुस्तकात द हॅबिट्स ऑफ द बॅक सीट असं नाव दिलंय. जर हे सगळं इतके सूक्ष्म पातळीवर आणि नकळत घडत असेल तर हे सगळं खूपच भयानक वाटतंय. हो, नक्कीच. कारण आपण माणसं आहोत, आपल्याकडून नकळत चुका होणारच. जर आपण नकळतपणे चुकीचे धडे देत असू तर हे थांबवायचं कसं? या मागच्या सीटच्या क्लासरूममध्ये आपण एक चांगला शिक्षक कसा बनायचा? यावर पुस्तकात एक अतिशय उत्तम आणि प्रॅक्टिकल उपाय सांगितलाय. तो उपाय म्हणजे अकंपनिंग म्हणजे सोबत असणे आणि सुपरवायझिंग म्हणजे जाणीवपूर्वक शिकवणे, या 2 संकल्पनांमधला फरक समजून घेणे. ओके. अकंपनिंग आणि सुपरवायझिंग. टेन्शनचा आहे. फक्त 30 सेकंद. हा फरक नक्की काय आहे? सांगते. अकंपनिंग म्हणजे तुम्ही फक्त मुलाला सोबत घेऊन प्रवास करत आहात. तुम्ही गाडी चालवत आहात, मूल बाजूला किंवा मागे बसलंय आणि तुम्ही तुमच्या विचारात मग्न आहात. किंवा ट्रॅफिकच्या तणावात आहात. हो. या स्थितीत मूल जे काही शिकतो ते पूर्णपणे अपघाती असतं. ते तुमच्या चुकांमधून चुकीचे नियम स्वतःच बनवून घेतं. आणि सुपरवायझिंग म्हणजे? या उलट सुपरवायझिंग म्हणजे तुम्ही फक्त चालक राहत नाही, तर तुम्ही त्या प्रवासाचा एक नॅरेटर बनता. नॅरेटर. हो, नॅरेटर. तुम्ही प्रवासातल्या घटनांचं वर्णन करून सांगता. अच्छा. हे नॅरेटर बनणं म्हणजे मला एका गोष्टीशी जोडता येईल. सांगा ना. जसं आपण मुंबईत लोकल ट्रेनने प्रवास करताना पाहतो. जेव्हा एखादा गावाहून आलेला नवीन नातेवाईक आपल्यासोबत असतो तेव्हा आपण फक्त त्याला सोबत घेऊन प्रवास करत नाही. बरोबर. आपण त्याला सांगतो की बघा पुढचं स्टेशन दादर आहे, प्लॅटफॉर्म डाव्या बाजूला येईल. ट्रेन थांबायच्या आत उतरायचा प्रयत्न करू नका आणि उतरताना खांबाला धरून कसं उभं राहायचं ते बघा. अगदी. आपण त्याला प्रवासाची संपूर्ण माहिती आणि धोके आधीच समजावून सांगतो. रोड सेफ्टीच्या बाबतीतही हे सुपरवायझिंग असंच काम करतं का? एक्झॅक्टली. तंतोतंत असंच. हे लोकल ट्रेनचं उदाहरण या संकल्पनेला अगदी अचूक लागू पडतं. तुम्ही नवीन प्रवाशाला प्रवासाचे नियम आणि धोके समजावून सांगता. राईट. गाडी चालवताना पालकांनी फक्त हेच करायचं आहे. फक्त 30 सेकंदांची गुंतवणूक. समजा तुम्ही एखाद्या अंधाऱ्या क्रॉसिंगवर किंवा चौकात गाडी थांबवली. नुसतं थांबण्यापेक्षा जर तुम्ही मुलांना मागे वळून सांगितलं की आपण इथे थांबलो आहोत कारण डावीकडून एखादी सायकल येऊ शकते आणि ती भिंतीमुळे आपल्याला दिसत नाहीये. अच्छा. म्हणजे आपण काय विचार करतोय हे त्यांना सांगायचं. हो. म्हणून आपण आधी खात्री करू आणि मगच पुढे जाऊ. हे जे 30 सेकंदांचं नरेशन आहे ते त्या मुलाच्या मेंदूत एक लाईफलॉंग इन्स्टिंक्ट निर्माण करतं. एक नैसर्गिक प्रवृत्ती. अगदी. ते त्याला शिकवतं की गाडी चालवणं म्हणजे फक्त ॲक्सेलरेटर दाबणं नाही, तर आजूबाजूच्या धोक्यांचा आधीच विचार करणं आहे. हे खरोखरच विचार करायला लावणार आहे. आपण फक्त एक वाहन चालवत नसून आपण त्यांच्या मनात सुरक्षेचा एक विचार पेरतोय. हो ना. पण समजा आपण हे सगळं शिकवतोय तरी आपल्याकडून कधीतरी चूक होते. मग अशा वेळी काय? कारण पुस्तकात
चिल्ड्रन ॲज कॅरियर्स ऑफ चेंज म्हणजे मुले बदलाचे वाहक हा एक अतिशय वेगळा मुद्दा मांडलाय. हं. म्हणजे मुलं फक्त आपल्याकडून शिकतच नाहीत, तर ते आपल्यालाही बदलू शकतात. हो, आणि मला वाटतं ही या पुस्तकातली सर्वात सकारात्मक आणि आशादायी संकल्पना आहे. मुले अत्यंत चिकाटीची असतात, रिलेंटलेस असतात एकदम. ते तर आहेच, एकदा मागे लागले की सोडत नाहीत. एक्झॅक्टली. एकदा का त्यांना एखादी गोष्ट बरोबर आहे हे पटलं, की ते ती गोष्ट साध्य केल्याशिवाय राहत नाहीत. ते घरात सुरक्षित सवयी आणणारे सर्वात मोठे शिलेदार बनू शकतात. राईट. पण मुलांकडून हा बदल घडवण्यासाठी पालकांनी त्यांना 3 मुख्य हत्यारे देण्याची गरज असते: लँग्वेज, परमिशन आणि रिइन्फोर्समेंट. हे थोडं सविस्तर समजावून सांगा. लँग्वेज, परमिशन आणि रिइन्फोर्समेंट मुले कशी वापरतात? लँग्वेज म्हणजे त्यांना अतिशय सोपे, स्पष्ट आणि ॲक्शन करण्यासारखे शब्द देणे. जसे की हेल्मेट घाला, गाडी चालवताना फोन दूर ठेवा किंवा प्लीज गाडी हळू चालवा. म्हणजे खूप गुंतागुंतीचे नियम न सांगता थेट कृती सांगायची. बरोबर. त्यांना ट्रॅफिक कायद्यांवर मोठं लेक्चर देण्याची गरज नसते. त्यांना फक्त योग्य कृती सांगणारे शब्द हवे असतात. दुसरा आणि सर्वात कठीण भाग आहे परमिशन. म्हणजे परवानगी देणे. हो, आपल्या भारतीय संस्कृतीत, विशेषतः महाराष्ट्रीयन कुटुंबांमध्ये सहसा असा समज असतो की लहान मुलांनी मोठ्यांच्या मध्ये बोलू नये किंवा त्यांना शहाणपण शिकवू नये. हे तर अगदी खरंय. मध्ये बोललं की आपण लगेच गप्प करतो मुलांना. राईट. पण रोड सेफ्टीच्या बाबतीत हा नियम मोडावा लागतो. मुलांनाही स्पष्ट परवानगी मिळणं गरजेचं आहे की जर पालक नियम मोडत असतील तर ते त्यांना टोकू शकतात. सुरक्षेची आठवण करून देऊ शकतात. एक्झॅक्टली. हे खरंच कठीण आहे, पण जर परवानगी दिली तर काय होऊ शकतं हे मला डोळ्यांसमोर अगदी स्पष्ट दिसतंय. कसं? लहान मुलं हट्ट करण्यात किती पटाईत असतात हे आपण जाणतोच. जसं एखाद्या खेळण्यासाठी किंवा दुकानात आईस्क्रीम बघितल्यावर ते मिळवण्यासाठी ते हट्ट करतात. हो ना. आणि ते ऐकेपर्यंत आईवडिलांचा पिच्छा सोडत नाहीत. शेवटी आपण कंटाळून का होईना ते ऐकतोच. अगदी बरोबर. तसाच हट्ट जर त्यांनी पप्पांच्या हेल्मेटसाठी किंवा आईच्या सीट बेल्टसाठी केला तर तो हट्ट चक्क जीव वाचवू शकतो. एक्झॅक्टली. आणि इथेच तो तिसरा टप्पा काम करतो, रिइन्फोर्समेंट. अच्छा. जेव्हा मूल तो हट्ट करतं किंवा सांगतं की हेल्मेट घाला, तेव्हा पालकांनी ते ऐकणं आणि विनातक्रार कृतीत आणणं आवश्यक आहे. म्हणजे त्यांचं ऐकल्यावर आपण खरंच ते फॉलो केलं पाहिजे. हो, जर मुलाने सांगितलं आणि पालकांनी राग न मांडता ते पाळलं तर मुलाच्या मनात हे पक्क होतं की त्यांच्या शब्दाला किंमत आहे आणि सुरक्षा ही खरोखरच महत्वाची गोष्ट आहे. राईट. ट्रॅफिक हवालदार, हजारो रुपयांचे दंड किंवा सरकारचे करोडो रुपयांचे कॅम्पेन जे साध्य करू शकत नाहीत, ते एका लहान मुलाचा हा साधा आवाज करू शकतो. खरंय. कारण रस्त्यावरच्या पोलिसाच्या दंडुक्यात भीती असते, पण मागच्या सीटवरून येणाऱ्या आवाजात प्रेम असतं आणि माझ्या पालकांनी सुरक्षित परत घरी यावे ही एक अत्यंत भावनिक हाक असते. बापरे, माझे आई-वडील सुरक्षित घरी यावेत यापेक्षा मोठी कोणतीच प्रेरणा असू शकत नाही. अगदी. पण आपण आत्तापर्यंत फक्त घराची आणि पालकांची जबाबदारी पाहिली. मुलं दिवसाचा एक मोठा आणि महत्त्वाचा वेळ शाळेत घालवतात. 14 वर्षांच्या आत त्यांना घडवण्याची जबाबदारी शाळांचीही आहे. हो, नक्कीच. मग सध्याचे शालेय शिक्षण रोड सेफ्टीच्या बाबतीत कुठे कमी पडत आहे? आपण तर बघतो की शाळांमध्ये ट्रॅफिक पोलिसांचे कार्यक्रम होतात, स्पर्धा होतात. तरीही पुस्तकात हेच फाउंडेशनने या शिक्षण पद्धतीवर प्रश्न का उभे केले आहेत आणि त्यावर काय उपाय सांगितला आहे? हां, खरोखरच एका मोठ्या समस्येचा भाग आहे. सध्याच्या शिक्षण पद्धतीत रोड सेफ्टी ही बहुतांश वेळा फक्त एका वर्कशीटपुरती, निबंध स्पर्धेपुरती किंवा ट्रॅफिक चिन्हांच्या पाठांतरापुरती मर्यादित राहिली आहे. हो, ते रस्ते सुरक्षेवर निबंध वगैरे लिहून घेतात. राईट. पण पुस्तकात एक अतिशय भेदक वाक्य आहे, ऑब्झर्व्ड रियालिटी ऑलवेज डिफीट्स प्रिंटेड इन्स्ट्रक्शन. म्हणजे प्रत्यक्षात दिसणारं सत्य पुस्तकी ज्ञानाला नेहमी हरवतं. एक्झॅक्टली. याचा अर्थ असा की जेव्हा एखादं मूल शाळेच्या पुस्तकात वाचतं की लाल सिग्नलला थांबायचं असतं, हां. पण प्रत्यक्ष रस्त्यावर ते बघतं की लोक लाल सिग्नल सर्रास तोडत आहेत, किंवा त्याचे स्वतःचे पालकही घाईत असताना कुठे पोलीस आहे असं म्हणून सिग्नल ओलांडत आहेत. तर ते मूल काय शिकेल? ते मूल पुस्तकावर विश्वास ठेवत नाही. ते त्याच्या डोळ्यांनी जे पाहतं त्यावर विश्वास ठेवतं. ते वर्कशीटमधलं ज्ञान शून्य ठरतं. हे तर अगदी खरंय. पाठांतर करून परीक्षेत पैकीच्या पैकी मार्क मिळवणं वेगळं, पण जेव्हा तुम्ही प्रत्यक्ष रस्त्यावर असता तेव्हा तुम्हाला सेकंदाच्या आत योग्य निर्णय घ्यावा लागतो. हो ना. आणि तो निर्णय घेण्याची क्षमता वर्कशीट्समधनं येत नाही. पण मग यावर उपाय काय
आपण 8-9 वर्षांच्या मुलांना थेट हायवेवर तर गाडी चालवायला शिकवू शकत नाही. बरोबर. आणि म्हणूनच हेच फाउंडेशनने एक अतिशय नाविन्यपूर्ण आणि वैज्ञानिक पाऊल उचललं आहे. त्यांनीच या जुन्या वर्कशीट पद्धतीला फाटा देऊन शाळांच्या कॉम्प्युटर लॅबसाठी एक इंटरॅक्टिव्ह गेम बेस्ड प्रोग्राम तयार केला आहे. गेम बेस्ड प्रोग्रॅम. हो, मुले कधीही नुसत्या लेक्चर्समधून शिकत नाहीत. ते स्वतः खेळातून, निर्णयांमधून आणि त्या निर्णयांच्या परिणामांमधून जास्त वेगाने आणि प्रभावीपणे शिकतात. हे चॉईसेस आणि कॉन्सिक्वेन्सेस. पण हा गेम बेस्ड प्रोग्रॅम नक्की कसा काम करतो? म्हणजे मुले नुसते व्हिडिओ गेम खेळतात का? नाही, हा नुसता मनोरंजन करणारा गेम नाही. हा एका सिम्युलेटेड एन्व्हायरमेंटचा म्हणजे आभासी पण खऱ्या वाटणाऱ्या परिस्थितीचा अनुभव आहे. अच्छा, म्हणजे एक व्हर्च्युअल रियालिटीसारखं. राईट. या गेममध्ये मुलं स्वतः रस्त्यावरील वेगवेगळ्या ट्रॅफिक परिस्थितींचा सामना करतात. समजा स्क्रीनवर एक परिस्थिती येते जिथे मूल सायकल चालवत आहे आणि अचानक समोरून एक गाडी चुकीच्या बाजूने येते. मग काय होतं? अशा वेळी मुलाला काय करायचं ह्याचा निर्णय घ्यावा लागतो. जर त्याने योग्य बटन दाबून ब्रेक लावला नाही किंवा चुकीचा निर्णय घेतला तर स्क्रीनवर त्याचा थेट परिणाम दिसतो, म्हणजे अपघात दिसतो. बापरे. म्हणजे तुम्ही म्हणताय की त्यांना प्रत्यक्ष रस्त्यावर जाण्याआधीच एका सुरक्षित वातावरणात चुका करण्याची आणि त्यातून शिकण्याची संधी मिळते. अगदी तसंच. जेव्हा मूल त्या आभासी विश्वात चुकीचा निर्णय घेतं आणि त्याचे भयंकर परिणाम पाहतं, तेव्हा त्याला धक्क्यातून जाणीव होते की हा निर्णय किती घातक ठरू शकला असता. हे खूपच इम्पॅक्टफुल असेल. हो, आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे न्यूरोसायन्सच्या मते वयाच्या 8व्या किंवा 9व्या वर्षात अशा प्रकारच्या सिम्युलेशन्समधून मिळालेले हे अनुभव त्यांच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये म्हणजे अंतर्मनात कायमचे कोरले जातात. कारण मेंदू तो अनुभव खरा मानून रेजिस्टर करतो. एक्झॅक्टली. हे शिक्षण पुढील 60 वर्षे त्यांच्यासोबत सुरक्षिततेचा एक इन्स्टिंक्ट म्हणून राहतं. हेच फाउंडेशनचा हा गेम बेस्ड उपक्रम मुलांच्या हातात फक्त कोरडं ज्ञान देत नाही, तर संकटसमयी त्या ज्ञानाचा प्रत्यक्ष वापर कसा करायचा याचं ट्रेनिंग देतो. हे सगळं ऐकल्यानंतर मला जाणवतंय की आपण रस्ते सुरक्षेकडे किती वरवरच्या दृष्टिकोनातून पाहत आलो आहोत. हो, आपण खूपच कॅज्युअली घेतो या गोष्टी. या सखोल चर्चेतून आपण जे काही समजून घेतलं त्याचे पदर खूप खोल आहेत. आपण पाहिलं की वयाची 14 वर्षे ही एक डेडलाईन आहे, एक अशी खिडकी जी एकदा बंद झाली की पुन्हा उघडत नाही. राईट. त्यानंतर तो सवयींचा पाईप निघून जातो आणि जुन्या सवयी बदलणे जवळजवळ अशक्य होतं. आपण हेही समजून घेतलं की गाडीची मागची सीट हा मुलांसाठी खरा क्लासरूम असतो. अगदी बरोबर. आपण गाडी चालवताना नकळतपणे घेतलेला प्रत्येक निर्णय, केलेली प्रत्येक कृती ही मागच्या सीटवर बसलेल्या त्या छोट्याशा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात म्हणजेच मुलाच्या मेंदूत एका पक्क्या कोडप्रमाणे लिहिली जात असते. आणि याचबरोबर आपण हे अजिबात विसरता कामा नये की आपण फक्त त्यांच्या चुकांसाठी कारणीभूत ठरत नाही, तर आपणच त्यांना बदलाचा वाहक बनवू शकतो. हो, ते अत्यंत महत्वाचं आहे. जर आपण मुलांना योग्य भाषा दिली, त्यांना मोठ्यांना टोकण्याची परवानगी दिली आणि त्यांनी सांगितलेल्या सुरक्षेच्या नियमांचं पालन करून त्यांना प्रोत्साहन दिलं, तर तेच मुलं आपल्या घरातील रोड सेफ्टीचे सर्वात मोठे रक्षक बनू शकतात. अगदी. खरंच फाउंडेशनचे गेम बेस्ड लर्निंगचे प्रयोग हेच सिद्ध करतात की पाठांतरापेक्षा प्रत्यक्ष अनुभवातून शिकणं किती गरजेचं आहे. अगदी 100%. आजची ही चर्चा संपवताना मला ऐकणाऱ्या प्रत्येकासाठी एक विचार करायला लावणारा प्रश्न इथे सोडून द्यायचा आहे. उद्या सकाळी जेव्हा आपण आपल्या मुलांना शाळेत सोडायला जाऊ किंवा अगदी दुकानात जायला त्यांच्यासोबत गाडीतून बाहेर पडू, तेव्हा आपण गाडी सुरू करण्यापूर्वी एकदा आरशात नक्की बघा. राईट. आणि स्वतःला विचारा की आज या प्रवासात मी मागच्या सीटवर बसलेल्या माझ्या मुलाच्या मनात सुरक्षेचा कोणता कोड लिहित आहे. खूपच महत्वाचा प्रश्न आहे हा. कारण लक्षात ठेवा, आपण जे काही आज त्यांना नकळत शिकवू ते त्यांच्या भविष्यातल्या प्रत्येक प्रवासात त्यांच्या सोबत असणार आहे. ते कुत्र्याचं शेपूट 14 वर्षांनंतर ज्या आकारात राहणार आहे, तो आकार आज, आत्ता आपणच घडवत आहोत. अगदी खरंय. मुले जेव्हा मोठी होतील आणि स्वतः गाडी घेऊन बाहेर पडतील, तेव्हा ते सुरक्षित घरी परत यावेत, यासाठी ही बदलाची सुरुवात आपल्याला आजच करावी लागेल. विचार करा आणि सुरक्षित प्रवास करा.